पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे पक्षाला रामराम करणार अशा चर्चा मागील काही काळापासून राज्याच्या राजकारणात बऱ्याचदा येत असतात, तर दुसरीकडे पवारांची राष्ट्रवादी ही एनडीए सोबत जाणार अशाही चर्चा झडू लागलेल्या आहेत. अशातच जयंत पाटील यांनी सांगलीतल्या एका सभेमध्ये पक्ष बदलाच्या चर्चेवर थेट विधान केलंय. राजकारणात निष्ठा महत्वाची आहे, जे परिस्थितीनुसार बदलतात त्यांची किंमत कमी होत असल्याचं जयंत पाटील म्हणाले. जयंत पाटील यांच्या या सगळ्या वक्तव्याचा अर्थ काय याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. बघूया. निष्ठा ह्याला फार महत्व आहे. निष्ठेला जी व्हॅल्यू येतात ती दुसऱ्या कुणालाही नाही. निष्ठा कधी कधी बुडल्यासारखी वाटते, पण पूर येऊन गेल्यावर त्या निष्ठेकडेच लोक बघतात. आपल्याला सगळ्यांसारखं व्हायचं असेल तर उद्या सकाळी काय होईल? पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे पक्ष बदलणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात या ना त्या कारणाने नेहमी झडत असतात. जयंत पाटील यांना अर्थ खातं मिळणार इथपर्यंत या चर्चा पोहोचल्याचंही आपण अनेकदा पाहिलं. आता स्वतः जयंत पाटील यांनी पक्ष बदलाच्या या चर्चांसंदर्भात भर सभेमध्ये आपल्या खास शैलीमध्ये थेट वक्तव्य केलंय. परिस्थितीनुसार बदलत गेलं तर त्या माणसाची किंमत कमी होत जाते, त्यामुळे निष्ठा असणं गरजेचं आहे. राजकारणात निष्ठा फार महत्वाची आहे. निष्ठेला जे महत्व आहे ते दुसरं कुणालाही नसल्याचं यावेळेला जयंत पाटलांनी म्हटलंय. सर्वांसारखं वागायचं असल्यास उद्या सकाळी काय होईल असा सवाल जयंत पाटलांनी केल्यानंतर कार्यक्रमात जमलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांना हसू आवरता आलं नाही. जयंत पाटील यांचे निष्ठावंत समर्थक दिलीप पाटील यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात जयंत पाटलांनी हे वक्तव्य केलं. निष्ठा ह्याला फार महत्व आहे. निष्ठेला जी व्हॅल्यू येतात ती दुसऱ्या कुणालाही नाही. त्यामुळे पहिल्या पानावर तुम्ही दिलेलं वाक्य दिसते ताई, दॅट्स रॉंग. निष्ठा कधी कधी बुडल्यासारखी वाटते, पण पूर येऊन गेल्यावर त्या निष्ठेकडेच लोक बघतात. ते कधीही नसते. आपल्याला सगळ्यांसारखं व्हायचं असेल तर उद्या सकाळी काय होईल? आम्ही 10 आमदार आहे, 8 खासदार आहे, पण आधी काय सबस्टन्स आहे की नाही तुमचं? जयंत पाटील यांनी राजकारणातील निष्ठेबाबत केलेल्या वक्तव्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे निष्ठावंत नेते खासदार संजय राऊत शांत कसे राहते? संजय राऊतांनी ही ट्विट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. सतत पक्ष बदलले तर किंमत कमी होते असं जयंत पाटील म्हणाले. निष्ठेचं सुंदर विश्लेषण केल्याबद्दल शाब्बास असं ट्विट संजय राऊतांनी केलंय. नेमकं काय म्हटलंय राऊतांनी आपल्या ट्विटमध्ये हे बघूया. शाब्बास जयंतराव, निष्ठेचं सुंदर विश्लेषण केल्याबद्दल असं ट्विट खासदार संजय राऊतांनी केलंय. दरम्यान जयंत पाटील यांच्या निष्ठेसंदर्भातील वक्तव्यानंतर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी पाटील यांना टोला लगावला. 10 आमदारांच्या बळावर मुख्यमंत्री होण्याची जयंत पाटलांची इच्छा असेल तर त्यांना शुभेच्छा असा टोला बन यांनी लगावला. शरद पवार पंतप्रधान व्हावे अशी इच्छा राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या होती. आता ती पूर्ण झाली का आपल्याला माहित आहे. तशीच जयंत पाटलांच्या बाबतीत इच्छा व्यक्त करणं त्याला काही नाही. मुख्यमंत्री व्हायला पोस्टर लावून किंवा इच्छा व्यक्त करून मुख्यमंत्री होता येत नाही. मुख्यमंत्री होण्यासाठी 144 ही फिगर महत्वाची असते. आता राष्ट्रवादीमध्ये 144 तर सोडा, 44 देखील शिल्लक नाहीत. 15 शिल्लक आहेत. 15 पैकी एक रोहित पवार काँग्रेसच्या वाटेवर आहेत, त्यामुळे उरले 14. आता या 13-14 लोकांच्या भरवशावर जर का जयंत पाटलाला मुख्यमंत्री करायची इच्छा व्यक्त केली असेल तर त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत. पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवारांचे निकटवर्तीय जयंत पाटील त्यांनी त्यांच्याच पक्ष बदलासंदर्भातल्या चर्चेवर बोलताना राजकारणात निष्ठेला किती महत्व आहे ते अधोरेखित केलंय. तर त्यांच्या निष्ठेसंदर्भातील वक्तव्यानंतर ठाकरेंचे निष्ठावंत संजय राऊत यांनी जयंत पाटलांचं कौतुक केलंय. मात्र हे राजकारण आहे. इथं दिसतं तसं असतंच असं नाही, आणि जसं बोललं जातं तसं होईलच असंही नाहीये. प्रताप नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.